अहंकारी अर्जुन भाग 35. वर्धन आजोबांना आपला मुलगा आणि नातू दोघांचाही खूप अभिमान वाटला होता. ते मनातल्या मनात म्हणाले, लक्ष्मी, तुझ्या मुलाने माझी साथ कधीच सोडली नाही ग. आणि नातवाचं म्हणशील तर तो तुझ्याशी कधी प्रत्यक्ष बोलला किंवा त्याने तुला पाहिले नसले तरी तुझ्या हाताने दिलेला तो प्रेमाचा घास जरी खाल्ला नसला किंवा तुझ्या मांडीवर झोपून कधी गोष्टी ऐकल्या नसत्या तरी तुझ्यावर त्याने किती अथांग प्रेम ठेवले आहे बघ. असे म्हणत त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी कोणाला दिसणार नाही अशा बेताने आपले ते अश्रू पुसून घेतले. तिकडे मूर्तिकाका आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा आपली भाची एका खूप चांगल्या घरात गेली आहे आणि सुखाचा संसार करत आहे हे पाहून त्यांचे मन भरून आले होते. त्यातल्या त्यात घरच्या माणसांसोबतच आम्हाला सुद्धा त्यांनी आपल्या हक्काचे म्हणून नवीन कपडे पाठवले होते. हे पाहून मूर्तिकाका आणि त्यांच्या पत्नीचा मनाला खूप आनंद झाला होता. अखिलेश यांना तर सोन्याचं शोरूमला स्वतःच्या आई वडिलांचे नाव दिल्याचं इतका प्रचंड आनंद झाला होता की ते शब्दात व्यक्त करणे त्यांना शक्यच नव्हते. त्यांना आधी असे वाटत होते की अर्जुन ह्या शोरूमला शकुंतलाचे नाव देईल किंवा आदितीचे नाव देईल, नाहीतर शेकावत कंपनीशी जोडण्यासाठी शेकावत ज्वेलर्स असे नाव ठेवेल. पण ह्या सगळ्याचं पलीकडे जाऊन त्याने आपल्या आजी आजोबांचे नाव ठेवले आहे हे पाहून अखिलेश यांचे मन भरून आले होते. मॅनेजरने सर्व दागिन्यांबद्दलची माहिती देऊन झाल्यावर जाहीर केले की आज आमच्या शोरूममध्ये जे कोणी सोन्याची बिशी म्हणजे गोल्ड स्कीम सुरू करतील त्यांच्या शेवटच्या 2 महिन्यांचे हप्ते स्वतः आमची कंपनी भरणार आहे आणि जे लोक उद्या येऊन ही स्कीम सुरू करतील त्यांना 11 महिन्यांचे हप्ते स्वतः भरावे लागतील. तर उरलेला शेवटचा 1 हप्ता आमची कंपनी भरेल अशी सविस्तर माहिती देऊन ते तिथून बाजूला झाले. तिथे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला अर्जुनने ठरवलेली ही प्रत्येक स्कीम खूप आवडली होती. बरेच लोक आपले नाव कुठे नोंदवायचे हे विचारून तिथे गर्दी करत होते. आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची आणि नाश्त्याची सोय असल्यामुळे मॅनेजरने सर्वांना त्याबद्दल सांगितले. अर्जुन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या एका वेगळ्या VIP रूममध्ये आला. तिथे डायनिंग टेबलची उत्तम सोय केली होती. हॉटेलच्या माणसांनी सर्वांना आदराने जेवण वाढले. सर्वांचे जेवण झाल्यावर अर्जुनला मीडियासमोर आपली पत्नी आणि आपल्या वडिलांची अधिकृत ओळख करून द्यायची होती. कारण त्याचे वडील सोबत नसताना त्याने कधीही आपल्या कुटुंबाची कुणाशी ओळख करून दिली नव्हती. कोणतेही बिझनेस कार्यक्रम पार्ट्या असला की तो नेहमी एकटाच जात असे. पूर्वी त्याच्यासोबत फक्त त्याची आई असायची, पण आता आईसोबत बाबा, बहीण, पत्नी, आजोबा आणि मामा हे सगळेजण सोबत आहेत. ह्या मोठ्या आनंदाने तो आपल्या कुटुंबाची सर्वांशी ओळख करून देण्यासाठी तो खूप उत्सुक होता. जेवणानंतर त्याच रूममध्ये प्रेस मीटची सोय करण्यात आली होती. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सर्व पत्रकारांना बसण्याची व्यवस्था केली. अर्जुन एका खुर्चीवर अगदी मधोमध बसला होता. त्याच्या उजव्या बाजूला त्याचे वर्धन आजोबा बसले होते. त्याच्या डाव्या बाजूला त्याची पत्नी अदिती बसली होती. तिच्या शेजारी अखिलेश आणि शकुंतला हे दाम्पत्य बसले होते. यांच्या शेजारी विकास आणि सायली बसले होते. एका पत्रकाराने उभे राहून विचारले, सर, हे सोन्याचे शोरूम सुरू करण्यामागची खरी प्रेरणा किंवा कारण कोण आहे सर? तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी माझे काही शब्द मांडू इच्छितो, असे म्हणत अर्जुन उभा राहिला. त्याने माईक हातात घेतला आणि म्हणाला, इथे उपस्थित सर्व मीडियाच्या मित्रांना गुड मॉर्निंग. सर्वात आधी मी माझ्या कुटुंबाची एक लहान अशी ओळख करून देतो, असे म्हणत त्याने वर्धन आजोबांकडे बोट दाखवले आणि म्हणाला, हे माझे आजोबा वर्धन शेकावत, आमच्या शेकावत घराण्याचे सर्वात मोठे मुख्य मानकरी. हे माझे आई बाबा अखिलेश शेकावत आणि शकुंतला अखिलेश शेकावत. ही माझी पत्नी मिसेस अदिती अर्जुन शेकावत आणि हे दोघे माझी बहीण आणि दाजी विकास आणि सायली. हे माझे एक छोटेसे सुंदर कुटुंब आहे. तसेच तुम्ही ह्या शोरूम उघडण्याचे कारण विचारले ना, तसे ह्याचे कोणतेही विशेष कारण नव्हते. पण माझ्या मूळ कंपनी व्यतिरिक्त जेव्हा
काहीतरी नवीन करावे असा विचार आला तेव्हा माझ्या आईने मला हा सल्ला दिला होता. मला माझ्या शेकावत कंपनीची दुसरी एखादी शाखा म्हणजे ब्रँच देखील उघडता आली असती. पण माझ्या आईने मला सांगितले की महिलांना सोन्याची खूप आवड असते, म्हणूनच सामान्य लोकांनाही अडचण न येता आणि त्यांच्या कष्टाच्या पैशांची फसवणूक न होता त्यांना सोने किंवा दागिने खरेदी करता आले पाहिजेत. तिच्या ह्या कल्पनेला होकार देऊन मी हे शोरूम सुरू केले. पण ह्यामध्ये माझ्या बहिणीने देखील खूप मोठी मदत केली आहे. येथील कितीतरी दागिन्यांचे डिझाईन तिने स्वतः तयार केले आहे. तसेच अमेरिकन डायमंडबद्दल म्हणजे हिऱ्यांबद्दल मला योग्य ती माहिती देऊन जर कोणी डायमंड खरेदी केले आणि पुढे जाऊन ते विकायचे असतील किंवा बदलून दुसरे घ्यायचे असतील तर कोणत्या प्रकारच्या डायमंडला जास्त किंमत मिळते आणि नक्की कोणते डायमंड खरेदी करावेत हे मला माझ्या पत्नीने म्हणजे अदितीने समजावून सांगितले. तिने देखील न्यूयॉर्क शहरातील एका प्रसिद्ध सोन्याचं शोरूममध्ये काम केले आहे. तसेच माझे बाबा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आणि ह्या सगळ्याचं मागे कारणीभूत असणारी आणखी एक मुख्य व्यक्ती म्हणजे माझे आजोबा वर्धन शेकावत. त्या दिवशी जर त्यांनी गावाकडची जमीन विकून ते पैसे माझ्या बाबांच्या हातात दिले नसते तर आज शेकावत कंपनी उभीच राहिली नसती. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे आजोबाच आहेत, अर्जुन म्हणाला. हे ऐकून वर्धन आजोबांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाची आठवण आली. अर्जुनची तुलना त्याच्याशी केल्यामुळे त्यांचे मन कटू झाले. तो मुलगा महिन्याला एकदा घरी येतो, पैसे घेऊन जातो आणि शेतात पिकलेले धान्य पोती भरून घेऊन जातो. ते धान्य विकून तो स्वतःचे पोट भरतो. पण आजवर त्याने त्यातून आलेलं 1 रुपयाही मला दिलेला नाही. पण माझा मुलगा अखिलेश याने कधीच असे केले नाही. तो आणि माझा नातू नेहमी फक्त माझं आनंदच शोधत राहिले. अशा आनंदाच्या क्षणी मी त्या लोकांची आठवण काढली तर मलाच पाप लागेल असा विचार करून ते लगेच भानावर आले. ह्या सगळ्यासोबतच जेव्हा आपली कंपनी बुडण्याच्या मार्गावर होती तेव्हा माझ्या आईने खूप कष्ट करून ती वाचवण्यास मदत केली. तेव्हापासून सुरू झालेला माझा हा प्रवास आजही असाच अखंड सुरू आहे असे सांगून तो खाली बसला. पत्रकार अर्जुनच्या फोटोसोबत स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे फोटो काढत होते. पण हे सगळे टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट होत असल्याचे पाहून 2 जोडप्यांच्या पोटात जळजळ सुरू झाली होती. ते कोण होते? सगळेजण प्रेसमीट संपवून घरी परत आले तेव्हा खूप उशीर झाला होता. पण अर्जुन मात्र मनातून अत्यंत आनंदी होता. आज आपण संपूर्ण जगाला आपली पत्नी आणि आपल्या कुटुंबाची अधिकृत ओळख करून दिली. हाच त्याच्या आनंदाचे मोठे कारण होते. त्यातल्या त्यात ह्या पृथ्वीवर आपले वडील आता जिवंत नाहीत असे समजून जो आयुष्य जगत होता त्याला रविकांत यांच्या शब्दांमुळे त्याचे वडील पुन्हा सुखरूप परत मिळाले होते. पूर्वी आईचे ते रिकामे कपाळ पाहून त्याच्या मनाला ज्या वेदना व्हायच्या त्या आता पूर्णपणे नाहीस झाल्या होत्या. बहिणीच्या कपाळावरील ते लहान वयातील वैधव्याचे कुंकू पुसले गेलेले पाहणे त्याला सहन होत नव्हते. अशा वेळी वडिलांच्या शब्दांचा मान राखून सायलीने विकाससारख्या एका चांगल्या मुलाशी लग्न केले. ही गोष्ट देखील त्याच्या ह्या मोठ्या आनंदाचे कारण होते. ती सुद्धा आपल्या पत्नीसोबत खूप सुखात आहे हे पाहून आता आपले कुटुंब एक सुखी कुटुंब झाले आहे अशी शांतता आणि समाधान त्याला लाभले होते. सगळेजण घरी आले तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती. आत्या, मामा, तुम्ही सगळेजण थोडा वेळ विश्रांती घ्या. मी सर्वांसाठी कॉफी बनवून आणते असे सांगत अदिती स्वयंपाकघरात गेली. अर्जुन मात्र खाली हॉलमध्येच बसून राहिला होता. तितक्यात दीदी अशी हाक मारत चिराग तिथे आला. हॉलमध्ये बसलेला अर्जुनने चिरागला पाहिले आणि तो म्हणाला, ए माझ्या मेवण्या, कार्यक्रमाला तर आला नाहीस आणि आत्ता येतोयस का? अर्जुनने त्याची थट्टा केली. त्यालाही माहीत होते की चिरागला येणे शक्य नव्हते. भाऊजी, सगळं माहीत असूनही सुद्धा तुम्ही असे बोलता का? असे म्हणत चिरागने आपले तोंड लहान केले. त्याला असे पाहून अर्जुन हसला आणि म्हणाला, मी सहज मस्करी करत होतो रे.
भाऊजी, मी तुमच्या शोरूमचे ते लाईव्ह टेलिकास्ट पाहिले, खूपच भारी होते भाऊजी. त्यातल्या त्यात दीदीचा तो ड्रेस तर एकदम अप्रतिम दिसत होता. असे चिराग बोलतच होता तितक्यात अदितीने कॉपी घेऊन तिथे आली. ती म्हणाली, थँक्स चिरू, पण त्या ड्रेसबद्दल जे काही तक्रार किंवा कौतुक असेल ते सर्व तुझ्या भाऊजींना सांग, कारण तो ड्रेस त्यानेच डिझाईन करून घेतला होता, असे अदिती म्हणाली. त्यावर चिराग कॉफीचं कप हातात घेत म्हणाला, त्यांच्या चॉईसबद्दल तर बोलायलाच नको दीदी, अगदी उत्तम आहे. अदिती अर्जुनला कॉफी देण्यासाठी आले तेव्हा तो तिला डोळा मारत म्हणाला, मला आता नको अदिती, तू आधी सगळ्यांना कॉफी देऊन ये आणि मग माझ्यासाठी व तुझ्यासाठी दोघांसाठी एकत्र वर खोलीत घेऊन ये. हे ऐकून चिराग हसू लागला तर अदिती लाजेने पार गुलाबी झाली. चिराग, तू ज्या कामासाठी गेला होतास त्या कामाचं काय झालं? अर्जुनने विचारले. ते काम अगदी उत्तम प्रकारे यशस्वी झालं भाऊजी. आता फक्त दर महिन्याला त्यांना ठरलेले पैसे पाठवायचे आहेत पास. चिराग आनंदाने म्हणाला. त्याला सुद्धा आता इतरांसारखे स्वतःचे नाव कमवायचे होते आणि आईवडिलांच्या त्या कपटी आयुष्यातून बाहेर पडून सन्मानाने जगायचे होते. त्याच्या ह्या स्वप्नाला रविकांत यांची खूप मोठी साथ लाभली होती. ठीक आहे रे, ते कागदपत्र नीट सांभाळून ठेव, कुठे गाळ होऊ देऊ नकोस. ह्या पेपर्सची आणखी एक झेरॉक्स कॉपी तुझ्या दीदीकडे देऊन ठेव, अचानक कधी गरज लागली तर कामाला येईल, अर्जुनने सल्ला दिला. हो भाऊजी, मी अगदी तसेच करतो, चिराग म्हणाला. ठीक आहे रे, मी आता खोलीत जातो, असे म्हणत अर्जुन वर गेला. घरातील सर्वांना कॉफी दिल्यानंतर अदिती स्वतःसाठी आणि अर्जुनसाठी 2 कप कॉफी घेऊन खोलीत आले. अर्जुन अजूनही त्याचा तो सूट न काढता बेडवर बसून मोबाईल पाहत होता. अहो अर्जुन, हे काय, तुम्ही अजून कपडे सुद्धा न बदलता तसेच बसून आहात? घ्या, आधी कॉफी प्या आणि कपडे बदला, मला सुद्धा फ्रेश व्हायचा आहे, ती म्हणाली. अर्जुनने कॉफीचा कप हातात घेतला आणि तो अदितीची कॉफी पूर्ण संपण्याची वाट पाहू लागला. तिने कॉफी पिऊन संपवताच तिच्या संमतीची वाट न पाहता तिने तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागला. अर्जुन, हे काय करताय तुम्ही? जर तुम्ही मला पाण्यात सोडलं तर माझं हा डिझायनर गाऊन पार खराब होईल, असे ती वरडून सांगत होते. पण तिचे काहीही न ऐकता त्याने तिला वॉशरूममध्ये आणून उभे केले. लेट्स गेट फ्रेश अप टुगेदर अदिती, असे त्याने अतिशय रोमॅन्टिक आणि मादक आवाजात म्हटले. आपल्या पतीची ही इच्छा मोडीत काढण्याचे अदितीच्या मनाला पटले नाही. ती हलकेच हसली आणि डोळे बंद करत तिने आपली संमती दिली. अर्जुनने अत्यंत आनंदाने तिच्या गाऊनची चेन नाजूकपणे खाली सरकवली आणि स्वतःचा सूट देखील काढून बाजूला ठेवला. त्याने शॉवर चालू केला आणि आपल्या पत्नीवर मनापासून प्रेमाचा वर्षाव करू लागला. अदिती देखील त्याच्या ह्या सर्व चेष्टांना आणि प्रेमाला स्वतःला समर्पित करून त्याच्या कुशीत शांत झाले. ते दोघे निवांत आंघोळ उरकून बाहेर आले. अदिती कपडे घालून आरशासमोर उभी राहून आपले केस वाळवत होती. तेवढ्यात अर्जुन तिच्या पाठीमागे आला. त्याने तिला मागून मिठीत घेतले आणि तिच्या खांद्यावर आपली हनवटी टिकवून म्हणाला, थँक्स हनी, माझ्या कोणत्याही हट्टाला नकार न देता नेहमी माझ्या प्रेमाचं आदर केल्याबद्दल, असे म्हणत त्याने तिच्या गळ्यावर एक प्रेमळ किस केले. अर्जुन, आता पुरे करा मला चढणं, हे सगळं एक पत्नी म्हणून माझं कर्तव्यच आहे ना. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्याशिवाय इतर कुणाकडे मागू शकता, तुम्हीच सांगा, असे म्हणत ती अर्जुनच्या दिशेने वळली आणि तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती एखाद्या हारासारखे गुंफले. ती पुढे म्हणाली, पती पत्नीच्या नात्यात एकमेकांना समजून घेणे आणि प्रेम देणे हे अगदी साहजिक आहे. त्यासाठी थँक्स किंवा सॉरी म्हणायची काहीच गरज नसते माय डिअर हबी, असे म्हणत ती त्याच्या छातीवर विसावले. तिकडे सोन्याच्या शोरूममध्ये विक्रम आपल्या आजूबाजूला खूप बारकाईने लक्ष ठेवून पाहत होता की कोणी त्याच्यावर नजर ठेवून आहे का. त्याच्या असे लक्षात आले की एक व्यक्ती तो जिथे कुठे जात होता तिथे त्याच्या मागे पुढे रेंगाळत होती. ते पाहून विक्रमने मनातल्या मनात एक लहान असे हसू आणले. तो स्वतःशीच म्हणाला, इतकी वर्ष माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी मुलगी तुम्हीच आहात तर.
पण तुमच्या समोर येण्यासाठी ही अगदी योग्य वेळ नाही. तुम्ही स्वतःहून माझ्यासमोर येऊन तुमच्या प्रेमाची कबुली देईपर्यंत मी अजिबात थांबणार नाही. तुमच्या मनातील ते लपलेले प्रेम मी खूप लवकर स्वतःच बाहेर काढायला लावेन. असा विचार करून विक्रम तिथून निघून गेला. दुसरीकडे, दादा, पाहिलेस का तिला? तुझ्या प्रेमाला लाथ मारून आज एका खूप मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी बनली आहे. सगळ्या मुली अशाच असतात दादा. फक्त पैसा पैसा म्हणून लाळ गातात. पण मला मात्र पैशाची अशी कोणतेही हाव नाही. कारण आपल्या पुढच्या 10 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही. इतकी अपार संपत्ती आधीच आपल्याकडे आहे, असे ती मुलगी खूप गमेंड दाखवत म्हणाली. इट्स ओके स्वीटी. म्हणूनच तर त्याने विचारल्या क्षणी मी त्याच्या कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करायला तयार झालो ना. आणि तुझ्या इच्छेनुसार तुला त्याच्याच घरात राहायला आणि त्याच्याच ऑफिसमध्ये काम करायला मिळण्याची अट घातली. तिच्या दादा म्हणाला. तिला मात्र तू असेच सहज सोडू नकोस असे म्हणत त्याने रागाने आपले दात खाल्ले. दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यासारख्या हिऱ्यासारखं माणसाच्या प्रेमाला लाथ मारून जाणाऱ्या त्या मुलीचा संसार जर मी उद्ध्वस्त केला नाही तर मी तुझी बहीणच नाही दादा. तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं करून त्या दोघांना मिळणाऱ्या वेदना मला डोळे भरून पाहायचा आहेत आणि मला त्यांच्यावर कळकळून हसायचं आहे, असे म्हणत तिने क्रोधाने आपले दात ओठ खाल्ले. कोण आहे ती मुलगी? तो मुलगा नक्की कोण आहे? त्याने कुणावर प्रेम केले होते आणि त्याचे प्रेम लाताडून जाणारी ती मुलगी कोण होती? जर असे आहे तर अर्जुनचा आणि त्या व्यक्तीचा नक्की काय संबंध आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल आला होता वर्धन आजोबांना गावी परत घेऊन जाण्यासाठी. त्यावेळी अर्जुनने एक सोन्याचे मंगळसूत्र विठ्ठलच्या हातात दिले आणि म्हणाला, हे मंगळसूत्र माझ्या वहिनीच्या गळ्यात तू स्वतःच घालायचे आहेस. त्याचे हे शब्द ऐकून विठ्ठलचे डोळे आनंदाने भरून आले. पण त्याने मनात विचार केला की आमच्यासारख्या अनाथ लोकांना वर्धन बाबांनी राहण्यासाठी जागा देऊन मुलाचा दर्जा दिला तर त्यांच्या नातवाने मला मोठ्या भावाचा सन्मान दिला. अरे रे, ह्या सगळ्याची काय गरज होती अर्जुन? असे विठ्ठल म्हणाला. त्यावर अर्जुन म्हणाला, माझी वहिनी साध्या काळ्या मण्याच्या दोऱ्यात राहिलेली मला आवडेल का? तू सांग. मी दिले आहे असे सांगून तू हे तिच्या गळ्यात घाल. अर्जुनने असे म्हटल्यावर विठ्ठलने एकदा वर्धन आजोबांकडे पाहिले. अरे, ह्यात माझं काहीच संबंध नाही रे बाबा. ह्यात फक्त तू आणि तुझा लहान भाऊच आहात, असे वर्धन आजोबा म्हणाले. विठ्ठलने ते मंगळसूत्र आदराने आपल्या डोळ्यांना लावले आणि म्हणाला, ठीक आहे, हे तूच तुझ्या वहिनीसाठी दिले आहेस असे सांगून मी तिच्या गळ्यात घालेन. त्यानंतर वर्धन आजोबा आणि विठ्ठल हे दोघे काशीपूरच्या दिशेने प्रवासाला निघाले. अर्जुनने स्वतःच्या घराच्या ड्रायव्हरला सांगून त्यांना सुखरूप गावी सोडून येण्याची जबाबदारी दिली होती. दिवस नेहमीप्रमाणे सरकत होते. सोन्याचं शोरूमचे उद्घाटन झाल्यापासून अखिलेशने तिथे जाण्यास सुरुवात केली होती. पूर्वी बिझनेसच्या क्षेत्रात सिंहासारखे राज्य करणाऱ्या अखिलेश यांच्यासाठी हे क्षेत्र जरी नवीन असले तरी त्यांनी या वातावरणाशी स्वतःला खूप लवकर जुळवून घेतले. सायली अर्धा दिवस तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करून विकासला मदत करायची, तर उरलेला अर्धा दिवस ती लक्ष्मी वर्धन ज्वेलरी शोरूममध्ये येऊन दागिन्यांचे नवीन डिझाईन्स तयार करायची. तिने बनवलेले डिझाईन्स खूप युनिक असायचे, त्यामुळे अशा डिझाईन्सचे दागिने मोजकेच बनवले जायचे, जेणेकरून त्या दागिन्यांची मागणी बाजारात आणखी वाढेल. संध्याकाळी 6 वाजता घरी येऊन ती रात्रीचा स्वयंपाक करायची. त्यानंतर विकास आणि सायली दोघे एकत्र बसून दिवसभरात काय घडले यावर गप्पा मारत जेवण उरकायचे. जेवण झाल्यावर दोघे थोडा वेळ रोमॅन्स करायचे आणि मग झोपून जायचे. एकूणच ते दोघे आपापल्या आयुष्यात खूप आनंदी होते. सुनीलच्या जुन्या आठवणी पुसून टाकण्यात विकासचे प्रेम पूर्णपणे यशस्वी झाले होते. अदिती आणि अर्जुन सुद्धा आपल्याच दुनियेत हरवलेले असायचे.
तर ही घराची जबाबदारी सांभाळण्यात अदितीने कधीच मागे पाऊल टाकले नाही. सकाळी लवकर उठून ती सगळ्यांना त्यांचे आवडते चहा किंवा कॉफी द्यायची. त्यानंतर अर्जुनकडून एक गोड किस घ्यायची आणि स्वतःसुद्धा त्याला गुड मॉर्निंगची भेट म्हणून किस करून लाड करायची. हे सगळे उरकून ती खाली यायची आणि नाश्ता बनवायला घ्यायची. रमा फक्त भाज्या चिरून देणे किंवा किरकोळ कामे करायची. तरीही कधी कधी ती स्वतः संपूर्ण स्वयंपाक करून टाकायची. रमाला जास्त वेळ उभे राहता येत नव्हते, कारण तिला गुडघेदुखीचा त्रास होता. म्हणूनच अर्जुनने स्वयंपाकघराची तोडी रिअरेंज करून घेतली होती. स्वयंपाकघरात शेगडी ठेवण्यात जो ओटा असतो तो त्याने थोडा खाली करून घेतला होता. तो ओटा गरजेनुसार खाली वर करता येण्यासारखे होते. त्यामुळे जेव्हा रमाला स्वयंपाक करायचं असते तेव्हा ती खुर्ची टाकून आरामात बसून स्वयंपाक करायची. अदिती स्वयंपाक करताना तो ओटा थोडा वर उचलून घ्यायची, जेणेकरून ती उभे राहून स्वयंपाक करू शकेल. तरीही जेव्हा तिचे मासिक पाळीचे दिवस असायचे तेव्हा ती सुद्धा बसूनच स्वयंपाक करायची. तिची मासिक पाळी संपली की ती क्लिनिंग सर्व्हिस लोकांना बोलावून घ्यायची आणि स्वतःसमोर उभी राहून संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायची. कारण तिच्या सासूला घाण अजिबात आवडत नाही हे तिला नीट ठाऊक होते. जरी आता सासू तिला काही बोलत नसली तरी तिच्या मनातील तृप्तीसाठी ती हे सर्व करायची. ते पाहून शकुंतला ह्यांनी देखील काही बोलत नव्हत्या, कारण घरातील सर्वांना तिच्याच हाताच्या स्वयंपाकाची सवय झाली होती. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणीही स्वयंपाक केला तर कोणी नीट जेवत नसे. म्हणूनच महिन्यातून फक्त एकदाच सगळेजण मिळून हॉटेलमध्ये जेवायला जात असत. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी चिराग रविकांत यांच्यासोबत इटलीला जाणार होता. अदिती तर सकाळपासूनच सतत रडतच होती. तरीही आपल्या रडल्यामुळे माझ्या भावाने त्याचा निर्णय बदलू नये म्हणून ती बळजबरीने आपले रडू आवरत होती आणि तिने आपला चेहरा अगदी उदास केला होता. पण चिरागला तिची ही अवस्था समजली नाही असे मुळीच नव्हते. तो अदितीजवळ आला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, आय मिस यू दीदी, पण मी तुला रोज व्हिडिओ कॉल करत जाईन ग. प्लीज तू मात्र अशी रडू नकोस आणि उदास राहू नकोस. भाऊजींनी जर तुला अशा अवस्थेत पाहिले तर ते मला इथेच थांबवून ठेवतील. चिरागने असे म्हटल्यावर अर्जुनने खरोखरच तसे केले तरी ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असा विचार करत अदितीने बळजबरीने चेहऱ्यावर हसू आणले. सगळेजण जेव्हा डायनिंग टेबलाजवळ आले तेव्हा तिने सर्वांना नाश्ता वाढला आणि स्वतः देखील जेमतेम थोडा नाश्ता केला. चिरू, तुझी फ्लाईट किती वाजता आहे? अर्जुनने विचारले. भाऊजी, संध्याकाळी 4 वाजता आहे, चिराग म्हणाला. तर दुपारी 1 वाजता आपल्याला इथून निघावं लागेल, अर्जुन म्हणाला. हो भाऊजी, चिराग म्हणाला. रविकांत, अधूनमधून फोन करत जा रे. शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी गौरी गणपतीच्या सणाला तुझ्या मुलाला घेऊन येत जा, असे म्हणत अखिलेश यांच्या डोळ्यात पाणी आले. हो नक्कीच अखिलेश, मी येईन. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. पूर्वीसारखं बिझनेसमध्ये कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नको. कधीकधी आपली स्वतःची सावली सुद्धा आपल्याला फसवू शकते, असा सल्ला रविकांत यांनी दिला. पूर्वी सावत्र आईच्या मुलामुळे आणि मुलीमुळे अखिलेश यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले होते आणि त्यांच्या पत्नी व मुलांना किती त्रास सहन करावा लागला होता याची आठवण ठेवून त्यांनी हा सल्ला दिला. नाही रे, आता मी तसं अजिबात करणार नाही. आता हे सगळं समर्थपणे सांभाळायला माझा मुलगा आणि सून आहेत ना, तेवढंच माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे, अखिलेश म्हणाले. दुपारी 1 वाजेपर्यंत सगळेजण एअरपोर्टवर पोहोचले. चिराग शेवटी आपले दुःख लपवण्यात अयशस्वी ठरला. त्याने आपल्या आई समान असलेल्या दीदीला घट्ट मिठी मारली आणि तो ढसाढसा रडू लागला. अदितीची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. त्या दोघांमधील हे अथांग प्रेम पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे भरून आले. चिराग, तुझी दीदी खूप रडते आहे रे.
तिचं हे रडणं मला अजिबात सहन होत नाहीये. तू एक काम कर, इथेच थांब. असे म्हणत अर्जुनने अचानक एक मोठा बॉम्बच फोडला. अदितीने लगेच आपले रडू थांबवले. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि म्हणाले, मी कुठे रडते अर्जुन? अर्जुन गालातल्या गालात हसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी चालला आहे अदिती. तू अशी रडलीस तर कसं चालेल सांग? इतकी वर्ष तू त्याच्या सावलीशिवाय एकटीच जगली आहेस ना. पण आता कमीत कमी तो कुठे आहे, काय करतो आहे, हे तरी तुला नेहमी माहीत असेलच ना. आजकालचे टेक्नॉलॉजी खूप इम्प्रूव्ह झाली आहे. व्हिडिओ कॉल, मेसेज, चॅट हे सगळं उपलब्ध असताना असं रडणं कितपत योग्य आहे सांग? रडू नकोस हां. तुला जेव्हा कधी तुझ्या भावाला भेटावंसं वाटेल तेव्हा मला सांग. मी स्वतः तुला तिथे घेऊन जाईन. अर्जुनने असे समजवल्यावर अदितीला थोडे समाधान वाटले. अर्जुन बोलला ते अगदी खरंच होतं ना. इतकी वर्षे चिराग कुठे आहे आणि कसा आहे हे काहीच माहीत नसताना काढली आणि आता तो भेटल्यावर त्याला स्वतःपासून लांब पाठवणे कठीण जात आहे म्हणून मी रडते आहे. पण त्याचे स्वतःचे एक स्वतंत्र आयुष्य आहेच ना. सो मला आता त्याला धीर द्यायला हवा. असा विचार करून ती म्हणाली, चिराग, स्वतःची काळजी घे रे. जर काही समजलं नाही तर काकांना विचारत जा. तिने जड अंतकरणाने रविकांत आणि चिराग यांना निरोप दिला. सगळेजण जेव्हा घरी परत आले तेव्हा घरात पुन्हा पूर्वीसारखेच अर्जुन, अदिती, शकुंतला, अखिलेश आणि रमा एवढेच लोक उरले होते. प्रवासाच्या थकव्यामुळे सगळेजण आपापल्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी गेले. अदिती मात्र सर्वांसाठी कॉफी आणि नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. अर्जुन आजच्या ऑफिसचं कामाचे अपडेट्स घेण्यासाठी मूर्ती काकांना फोन लावून स्टडी रूममध्ये बसून बोलत होता. मूर्ती काकांनी फोन उचलला आणि म्हणाले, सर, तुम्ही ज्या कंपनीत काम शिकलात त्या कंपनीचा मालकाचा मुलगा तुमच्या अट्टीवर तयार झाला आहे सर. इतरांनी आपल्यापेक्षा जास्त मागणी केली आहे. याबद्दल बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्यासोबतच डील फायनल केली आहे. मूर्ती काका म्हणाले, ओके काका, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, अर्जुन म्हणाला. त्यानंतर मूर्ती काका पुढे बोलताना म्हणाले, ते तुम्ही ज्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितलं होतं ना, त्यांनी आपल्याला अग्रीमेंट पाठवलं आहे. मी ते तुम्हाला मेल केलंय. तुमच्या सहीनंतर आपण ते त्यांना परत पाठवलं की लगेच ते त्यांच्या बहिणीच्या हाताने चेक पाठवून देणार आहेत. अर्जुनने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. ह्या मुलीचा विषय तर मी पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. असा विचार करत तो म्हणाला, ठीक आहे, मग मी आताच ते अग्रीमेंट वाचून त्यावर सही करून पाठवतो. पण त्यांच्या बहिणीचं राहण्याबद्दल तुम्हीच एकदा त्यांना विचारून बघा ना काका, की ती दुसरीकडे कुठे राहू शकते का? तिला माझ्या घरी घेऊन यायला माझं मन का कोण जाणे अजिबात तयार होत नाहीये, अर्जुन म्हणाला. ठीक आहे अर्जुन, मी त्यांच्याशी बोलून प्रयत्न करतो. जर ते तयार झाले तर आपल्याच कंपनीच्या अंतर्गत येण्याच्या एखाद्या अपार्टमेंटमध्ये तिला एक घर देऊन टाकू. नाहीतर मग कोणतेही पर्याय न उरकल्यामुळे नाईलाजाने तिला तुझ्याच घरी घेऊन जावं लागेल, मूर्ती काका म्हणाले. एवढी मोठी कंपनी त्यांची स्वतःची असताना ह्या मुलीला आमच्या कंपनीत येऊन काम करण्याची एवढी रिस्क घ्यायची काय गरज आहे? जर तिने इथे काही उलटसुलट करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात आधी तिला इथून बाहेरचा रस्ता दाखवेन, असा विचार करत तो आपल्या खोलीच्या बाल्कनीत आला आणि मोकळ्या आकाशाकडे पाहत उभा राहिला. अहो, कॉफी, असे हाक मारत अदिती तिथे आली तेव्हा अर्जुनचा चेहरा आनंदाने खुलला, कारण त्याच्या नाकाला गरमागरम भज्यांचा सुगंध आला होता. अदिती, भजी बनवले आहेस का तू? असे म्हणत तो तिच्याकडे वळला. ती प्लॅस कपमध्ये कॉफी आणि एका ट्रेमध्ये गरमागरम भज्या घेऊन आली होती. बाल्कनीत येऊन तिने तिथल्या टेबलावर तो ट्रे ठेवला आणि म्हणाली, या गरमागरम भजी खाऊन आणि कॉफी पिऊन तुमच्या डोक्यावरचं सगळा ताण हलका करा. तिला थेट आपल्या मांडीवर बसवून घेत अर्जुनने तिचे कौतुक केले. तिच्या कांद्यावर आपली हनवटी टेकवत तिच्या गळ्यावर एक प्रेमळ किस केला आणि म्हणाला, थँक्स माझी बायको.
त्याच्या ह्या किसमुळे गुदगुल्या होऊन अदिती हसली आणि म्हणाली, आता पुरे करा हे सगळं. आधी ते भजी का आणि कॉफी प्या. मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अर्जुनने भजीचा एक तुकडा उचलून अदितीला भरवला आणि स्वतःसुद्धा खाल्ला. त्यानंतर आणखी एक तुकडा स्वतःच्या पोटात धरून तो तिच्याकडे वळला आणि तिने तो घ्यावं अशी डोळ्यांनी खून केली. अहो, काय चालली आहे ही लहान मुलासारखी मस्करी, असे म्हणत तिने डोळ्यांनीच त्याला तोडे दटावले. पण शेवटी तिने त्याचा हट्ट मान्य केला. त्याच्या ओठात असलेला तो तुकडा जेव्हा तिने स्वतःच्या ओठांनी पकडून खाल्ला, तेव्हा त्या नादात दोघांचे ओठ एकमेकांना सारखे स्पर्श करत होते, म्हणजे किस करत होते. आदिती लाजेने चोर झाली आणि तिथून उठून उभे राहिले. अर्जुन, ती खोटा राग दाखवत म्हणाले. त्यावर तो घालातल्या घालात हसला आणि दोन्ही कपमध्ये कॉफी ओतून म्हणाला, हे घे, पी कॉफी. काहीतरी बोलायचं आहे म्हणून म्हणत होतीस ना? काय आहे ते? त्याने विचारले. ते तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, ती खूप संकोचून म्हणाली. त्यावर कॉफीचा एक घोट घेत तो म्हणाला, मला आवडणं न आवडणं नंतरची गोष्ट आहे आदिती. आधी तू सांग नक्की काय विषय आहे ते? ते मी माझी स्वतःची एक CA ऑडिटिंग ऑफिस सुरू करावी असं विचार करत होते. तिने अगदी हळुवारपणे आपले मनोगत व्यक्त केले. हे ऐकून अर्जुनला मनापासून खूप आनंद झाला. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आदिती. पण मग तू एवढी का घाबरत आहेस आणि संकोचून का बोलते आहेस? त्याने विचारले. ते तसं नाही अर्जुन, आता तुमची स्वतःची एवढी मोठी कंपनी आहे. बाबा सोन्याचं शोरूम सांभाळतात. अशा वेळी जर मी माझी स्वतःची वेगळी ऑफिस सुरू करून तिथे व्यस्त झाले तर घरातील सासूबाईंना आणि आईला कोण सांभाळेल, हा विचार डोक्यात आला, ती म्हणाली. कॉफी पिऊन संपवल्यानंतर अर्जुनने अदितीला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि पाठीमागून तिच्या कमरेभोवती हात गुंफले. तो म्हणाला, तू सांगते आहेस ते अगदी खरं आहे अदिती. मग एक काम कर, तू घरातच बसून राहा. हे ऐकून अदितीचा चेहरा एकदम पडला. तरीही मनातले दुःख लपवून ती म्हणाली, ठीक आहे. त्याच्या डोक्याने तिच्या डोक्याला हलकीशी टक्कर मारत अर्जुन म्हणाला, अगं कधीतरी नाही म्हणायला शिक ना. मी नाही म्हटलं म्हणून तू लगेच विचार सोडून देणार का? गायसारखं अगदी गरीब राहणं तू अजून सोडलं नाहीस का गं बुद्धू कुठली? मग दुसरं मी काय करू? अदितीने निरागसपणे विचारले. सध्या तरी तू तुझी ऑफिस सुरू करू नकोस अदिती, कारण आता जर तू ह्या विषयावर घरातल्यांशी बोललीस तर ते सर्वात आधी तुला काय सांगतील माहीत आहे का? आधी आम्हाला एक नातवंड द्या म्हणून हट्ट करतील. म्हणूनच आधी आपल्याला एक मूल होऊ दे. त्यानंतर तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे. आपल्या बाळाला माझी आई आणि तुझी आई दोघीजणी मिळून अगदी मनापासून सांभाळतील, तो म्हणाला. पण मग माझ्या शिगेच्या प्रॅक्टिस विसरून जाईल ना, ती म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकून तिच्या कमरेला घट्ट पकडत त्याने तिला स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, तुझं प्रॅक्टिस अजिबात विसरायला नको असे वाटत असेल तर तू माझ्याच कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम सुरू कर. ते सुद्धा फक्त जोपर्यंत आपल्याला मूल होत नाही तोपर्यंतच, असे अर्जुनने सांगताच अदिती खूप खुश झाली. मग मी कधीपासून कामावर येऊ बॉस? अदितीने विचारले. तू आतापासून आलेस तरी माझी काहीच हरकत नाही, नाहीतर अजून काही दिवसांनी ये, तो म्हणाला. नाही नाही, मी उद्यापासूनच कामावर येणार. आत्या आणि मामांशी तुम्हीच याबद्दल बोला, असे तिने म्हटल्यावर अर्जुनने त्यालाही होकार दिला. या लाडक्या आणि सुंदर जोडप्याला कोणाचीही वाईट नजर लागू नये असेच आपण सगळेजण प्रार्थना करूया. कारण काळाच्या चक्रानुसार या दोघांच्या सुखी संसारात मिठाचा खडा टाकून त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी जे वादळ येत आहे त्याची ह्या दोघांना पुसटशीही कल्पना नाही. पण तुम्ही मात्र अजिबात काळजी करू नका. कोणी किती प्रयत्न केला तरी मी ह्या दोघांना एकमेकांपासून लांब जाऊ देणार नाही, समजले ना? आणि समजा परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आणि ते दोघे दूर झालेच तर मी काहीच करू शकणार नाही.
मग मला मात्र अजिबात ओरडू नका हां. दोघे जण एकमेकांची गप्पा मारत, लाड करत आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे लवकर उठली. तिने आपली घरातील सगळी कामे उरकून घेतली. ती नाश्ता डायनिंग टेबलवर आणून मांडत होती. तेवढ्यात घरातील सगळेजण तिथे नाश्ता करण्यासाठी आले आणि बसले. सर्वांना नाश्ता वाढल्यानंतर अदिती स्वतः देखील तिथे बसून नाश्ता करू लागली. तेवढ्यात अर्जुनने आपला विषय सुरू केला. आई, बाबा, अदिती इथून पुढे माझ्या कंपनीमध्ये अकाउंट्स हेड म्हणून काम करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अदितीला तिची स्वतःची एक स्वतंत्र सीए ऑफिस सुरू करायची होती. पण सध्या तरी तो विचार पुढे ढकल असा सल्ला मीच तिला दिला आहे. कारण आता जर तिने स्वतःची ऑफिस सुरू केली तर तिच्या पर्सनल आयुष्यात खूप वडाताण होऊ शकते. म्हणजेच जोपर्यंत आम्हाला मूल होत नाही तोपर्यंत तिने हे करावं. एखादं मूल झालं की त्याचं संगोपनाची जबाबदारी तुम्ही घेतली की मग ती तिची स्वतःची ऑफिस सुरू करून पुढे जाऊ शकते. तोपर्यंत तिने घेतलेला शिक्षणाचा सराव सुटू नये म्हणूनच ती माझ्या कंपनीत अकाउंट्स हेड म्हणून काम सांभाळेल, अर्जुन म्हणाला. शकुंतला ह्यांना हे ऐकून मनापासून खूप आनंद झाला. मुलगा आणि सून ह्या दोघांनी आपल्या करिअर सोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्याचा देखील इतका सुंदर विचार केला आहे हे पाहून त्यांचे मन सुखावले. ठीक आहे अर्जुन, मला सुद्धा तुम्हा दोघांचा हा निर्णय खूप आवडला. खरं सांगायचं तर आजकालची मुलं लग्न झाल्यावर 4 ते 5 वर्ष गॅप घेतात आणि करिअरमध्ये पूर्ण सेटल झाल्यावरच मुलांचा विचार करतात. पण तुम्हा दोघांनी ह्या सगळ्याचा आधीच विचार करून मूल झाल्यावर करिअर पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असं म्हटल्यावर अखिलेश देखील म्हणाले. हो बाळा, माझ्या सुनेने आणि तू घेतलेला हा निर्णय अगदी योग्य आहे. आम्हाला देखील ह्याबद्दल खूप आनंद आहे. रमाई, तू काहीच बोलली नाहीस, आदितीने विचारले. अगं, माझ्या बोलण्याने काय होतंय बाळा? तुम्ही सर्वांनी मिळून इतका चांगला विचार केला आहे म्हणजे ते योग्यच असणार. आम्हाला फक्त ह्या घरात खेळायला एक गोड नातवंड देऊन टाका, बास, एवढंच हवंय आम्हाला. मी आणि मालकीनबाई दोघी मिळून त्या बाळाला अगदी मनापासून सांभाळू, ती म्हणाली. अगदी बरोबर बोलीस बघ रमा, असे शकुंतला म्हणाल्या. सर्वांनी आनंदाने नाश्ता केला. त्यानंतर अखिलेश सोन्याचं शोरूमकडे गेले तर अर्जुन आणि अदिती दोघे एकत्र ऑफिसच्या दिशेने निघाले. ऑफिसमध्ये पोचल्यावर अदितीला समोर विक्रम भेटला. त्याला पाहताच गुड मॉर्निंग विक्रम सर, असे म्हणत अदितीने स्वतःहून पुढे होऊन त्याला विश केले. गुड मॉर्निंग मॅडम, असे म्हणत विक्रमने देखील तिला विश केले. काय सर, मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली होती ती विसरलात की काय, अदितीने हसत हसत विचारले. त्यावर विक्रम देखील म्हणाला, नाही मॅडम, ती व्यक्ती नक्की कोण आहे याचा शोध सध्या मी घेतच आहे. आता तीच ती व्यक्ती आहे का याची खात्री करून घेण्याच्या प्रयत्नात मी आहे. एकदा का ते समजलं की मग ती माझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाही. अशा बेताने तिला कायमचं बांधून ठेवेन, ते सुद्धा प्रेमाच्या पवित्र मंगळसूत्राने, विक्रम म्हणाला. त्यावर अदिती हसली आणि म्हणाले, ऑल द बेस्ट सर. माझ्याकडून तुम्हाला काहीही मदत लागली तर नक्की सांगा, असे सांगून ती अर्जुनच्या केबिनकडे गेली. मूर्ती काका जेव्हा अर्जुनच्या केबिनमध्ये आले तेव्हा अदितीने सर्वात आधी आपल्या मामांना विचारपूस केली. त्याने देखील अदितीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, मी अगदी छान आहे बाळा. तुझी आई विचारत होती की वेळ मिळाल्यावर एकदा येऊन का जात नाहीस. हे ऐकल्यावर अदितीला देखील जाणीव झाली की ती बऱ्याच दिवसांपासून माणसा मम्मीच्या घरी गेलेली नाही. नक्की येईन मामा या विकेंडला, ती म्हणाली. मूर्ती सर, अदितीला आजपासूनच अकाउंट हेड म्हणून नियुक्त करा. तसेच ऑफिसमधील सर्वांशी तिची ओळख करून द्या सर, अर्जुन म्हणाला. मूर्ती काकांनी देखील त्याला होकार दिला आणि ते अदितीला आपल्यासोबत घेऊन गेले. अकाउंट्स डिपार्टमेंटमधील सर्वांची अदिती आधीपासूनच अर्जुनची पत्नी आहे हे माहीत असल्यामुळे सर्वांनी तिचे
उत्साहात स्वागत केले. तसेच मूर्ती काकांनी अदितीला तिची कॅबिन दाखवली आणि म्हणाले, मी येतो आता बाळा, काहीही लागलं तर मला नक्की सांग, असे म्हणून ते तिथून निघून गेले. अदिती तिला मिळालेला त्या कॅबिनमध्ये जाऊन बसली. तेवढ्या तिच्या जवळ 25च्या आसपास असलेली एक मुलगी आली आणि म्हणाली, मॅडम, काहीही मदत हवी असेल तर मला सांगा. याआधी जे अकाउंट्स हेड होते, मी त्यांची असिस्टंट म्हणून काम पाहत होते. तुझं नाव काय आहे? अदितीने विचारले. मॅडम, माझं नाव नव्या आहे, ती म्हणाली. ओके नव्या, सध्या IT फायलिंग करण्यासाठी अजून 6 महिन्याचा वेळ आहे. सो ह्या कंपनीच्या मागच्या 6 महिन्यांचे सर्व हिशोबाचे पेपर्स आणि फाईल्स घेऊन ये, तिने सांगितले. ओके मॅम, असे म्हणत नव्या तिथून गेली आणि तिने मागच्या 6 महिन्यांच्या सर्वच्या सर्व फाईल्स आणून अदितीला दिल्या. अदितीने त्या सर्व फाईल्स हातात घेतल्या आणि अगदी बारकाईने वाचून हिशोब तपासण्यास सुरुवात केली. मूर्ती काका अर्जुनच्या केबिनमध्ये आले आणि म्हणाले, सर, न्यूयॉर्क शहरातून तारा मॅडम आज चेक घेऊन फ्लाईटने येत आहेत. ओके, येऊ दे मूर्ती सर, त्यांना एअरपोर्टवर घेऊन येण्याची व्यवस्था करा, अर्जुन म्हणाला. तिकडे अदिती तिच्या केबिनमध्ये बसून सर्व हिशोबांची तपासणी करत होती. तिच्या टेबलवर असलेला फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला आणि म्हणाली, बोला अर्जुन. अदिती, मीच फोन केला हे तुला कसं समजलं ग? अर्जुनने कुतूहलाने विचारले. अदिती हसली आणि म्हणाली, मी इथे आल्यानंतर तुमच्याशिवाय मला दुसरं कोण फोन करणार मिस्टर नवरोबा, म्हणूनच ओळखलं की तुम्हीच आहात, असे म्हणून ती हसू लागली. तिच्या त्या कळकळून हसण्याचा आवाज ऐकून अर्जुनच्या हृदयाचे ठोके वेगाने वाटले. पण आता ताराच्या येण्याने नक्की कुणाचे हसू थांबणार की कुणाचे आयुष्य दुःखाने भरून जाणार, हे आता पुढे पाहावे लागेल. कसं चाललंय काम अदिती? काही अडचण तर नाहीये ना? अर्जुनने विचारले. हो अर्जुन, सगळं ठीक आहे. अजून 6 महिन्यानंतर IT फायलिंग करायचं आहे ना, म्हणूनच त्याआधी मागच्या 6 महिन्यांचे सगळे हिशोब मी तपासून पाहत आहे, ती म्हणाली. खूप छान, मग ह्यापुढे पैसा आणि पैशाचा हिशोब मिळणार, कारण ह्याआधी मी सुद्धा थोडा विचार न करता हवा तसा खर्च केला आहे, ज्याचा कोणत्याही योग्य हिशोब नाही. तो सगळा खर्च तुम्ही सोन्याच्या शोरूमच्या खात्यावर दाखवून द्या अदिती, अर्जुन म्हणाला. अर्जुन, मला तुमच्याशी अतिशय अर्जंट एका विषयावर बोलायचं आहे, असे ती म्हणाले. त्यावर तो म्हणाला, मग त्यात काय एवढं? माझी कॅबिन तुझ्यासाठी नेहमीच उघडी असतो, तू कधीही येऊ शकतेस. ठीक आहे, मी आताच आले, असे सांगून अदिती अर्जुनच्या कॅबिनकडे गेली. ती आत आली आणि त्याच्या समोरील खुर्ची वळून बसली. तिचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. अरे, आतापर्यंत माझ्याशी इतक्या छान गप्पा मारत हसणारी माझी बायको अचानक एवढी सिरियस का झाली? अर्जुनने तिची मस्करी केली, पण अदिती मात्र अजिबात हसली नाही. विषय थोडा जास्तच गंभीर आहे हे ओळखून अर्जुनने आपल्या समोरील टेबलवर हात जोडले आणि तिच्याकडे झुकत म्हणाला, सांग अदिती, काय झालं? अर्जुन, हा विषय मी तुम्हाला कसा सांगू हे मला समजतच नाहीये, पण तरीही ते सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी सांगते आहे. जर मी हे केवळ एक सामान्य हिशोब तपासणारी कर्मचारी असते तर कदाचित मी हे बोलले नसते, पण आता मी तुमची बायको आहे आणि तुमचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे, म्हणूनच ही गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे, असे तिने विषयाची प्रस्तावना केली. सांग अदिती, तुला माझ्या ऑफिसमध्ये सर्व हक्क मी आधीच दिले आहे. मला तो हक्क आहे की नाही असं विचार करून तू संकोच करू नकोस. तुला जे काही वाटतंय ते तू अगदी धैर्याने सांग, अर्जुन म्हणाला. ते मी तुमच्यापासून दूर गेले होते त्या दिवसात तुम्ही ऑफिसलाच तुमचं घर बनवलं होतं ना, तिने विचारलं. अर्जुन गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, तेव्हा मला जेवण हवंय का, नाश्ता केलं का, अशी काळजी करणारं कोणीच नव्हतं अदिती, म्हणूनच मी ऑफिसलाच माझं घर बनवून घेतलं होतं. पण का ग, काय झालं, त्याने विचारले. अर्जुन,
तुम्ही जेव्हा ह्या ऑफिसमध्ये जास्त वेळ दिला तेव्हा कंपनी खूप मोठ्या नफात चालली होती ना? तिने विचारले. हो अदिती, मी ऑफिसमध्ये दिवस रात्र एक करून काम केलं म्हणूनच तर आपण नवीन सोन्याचं शोरूम सुरू करू शकलो, अर्जुनने सांगितले. अदितीने एक मोठा सुस्कार सोडला आणि म्हणाले, अर्जुन, आता ती अडचण नाही आहे. तुम्ही जेव्हा एवढे कष्ट घेत होता तेव्हा तुमच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुमच्यासोबतच खूप कष्ट घेतले होते ना? पण तुम्ही मात्र त्यांना गेल्या 2 वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा पगार वाढवलेला नाही. त्यांना एकदाही पार्टी दिलेली नाही किंवा बोनससुद्धा मिळालेला नाही. तरीही तुमचे कर्मचारी गप्प का आहेत तो माहीत आहे का? फक्त तुमच्या त्या रागिष्ट चेहऱ्यामुळे, असे अदितीने सांगताच अर्जुन तिच्याकडे चक्रावून पाहू लागला. काय? माझ्या रागिष्ट चेहऱ्यामुळे? अदिती, तू हे काय बोलते आहेस? अर्जुनने विचारले. हो अर्जुन, तुम्ही मला गमावल्यानंतर ऑफिसमध्ये सर्वांशी खूप उद्धटपणे म्हणजे रूडली वागला आहात. त्याशिवाय कुणाचाही पगार वाढवला नाही. तरीही सगळे कर्मचारी गप्प बसण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमची भीती आणि राग. आता जर आपण पगार वाढवून मागितला आणि आहे ते पगारात कापलं झाली म्हणजेच जर आपल्याला नोकरीवरून काढून टाकले तर? या भीतीने आजवर कोणीही तुमच्याकडे पगारवाढीची मागणी केली नाही. हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी सासूबाईंच्या वाढदिवसाला तुम्ही सर्वांना बोनस देत होते. मामांच्या वाढदिवसाला सर्वांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1,000 रुपये जमा करून ऑफिसमध्ये सर्वांना जेवण द्यायचे. 25 लाखांपेक्षा जास्त रकमेचा प्रोजेक्ट यशस्वी झाला की कुटुंबासह सगळ्यांना पार्टीसुद्धा देत होते. पण हे सगळे गेल्या 2 वर्षात एकदाही घडलेलं नाही अर्जुन. आलेला सगळा पैसा तुम्ही फक्त नवीन सोन्याचं शोरूमसाठी वापरला आहे. मग तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारे हे कर्मचारी काय गाढव आहेत का? तिने जरा चढत्या आवाजात विचारले. अर्जुनला खूप आश्चर्य वाटले. ह्या सगळ्या गोष्टी हिला कशा माहीत झाल्या? मी तर आधीच तोंड उघडून ह्याबद्दल काही सांगितले नव्हते, असा विचार करत तो म्हणाला. अदिती, तुला हे सगळं कसं माहीत झालं? मागच्या 6 महिन्याच्या फाईल्स तपासताना एक फाईल चुकून माझ्या हातात आली. त्यामध्ये ह्या सर्व अकाउंट्सची माहिती होती. शिवाय कम्प्युटरमध्ये देखील तशी नोंद होती. माझं लग्न होऊन मी ह्या घरात आले तेव्हापासून हे सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण तुम्ही मला घरातून बाहेर काढल्यानंतर ऑफिसमध्ये कोणतीही पार्टी दिलेली नाही, बोनस दिलेला नाही, कोणाला जेवणही घातलेलं नाही. काय आहे हे सगळं अर्जुन? एवढा मोठा नफा झाला म्हणून तुम्ही सोन्याचं शोरूम सुरू केलं? पण या यशाच्या मागे असणाऱ्या कामगारांचे कष्ट तुम्हाला दिसले नाहीत का? अदितीने खूप निराश होऊन विचारले. अदिती, मी खरंच या सगळ्या गोष्टी पूर्णपणे विसरून गेलो होतो. कारण तू माझ्यासोबत नसतानाच्या काळात मी खरंच स्वतःच्या भानात नव्हतो ग अदिती. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. पण इथून पुढे असं कधीही होणार नाही ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी आता माझी आहे. आणि आता माझ्या ऑफिसचे सगळे अकाउंट्स तूच सांभाळणार आहेस ना? त्यामुळे जर मी कधी विसरलोच तर तू मला त्याची आठवण करून देत जा, अर्जुन म्हणाला. तो सुद्धा केवळ अदितीच्या विरहाच्या दुःखामध्ये हे सगळे विसरून गेला होता. कुणा कर्मचाऱ्यांनी त्याला आठवण करून द्यावी तर त्याच्या तो भयंकर राग सर्वांच्या डोळ्यासमोर यायचा. आहे ती नोकरी सुद्धा हातातून निघून जाईल ह्या भीतीने कोणीही त्याच्या जवळ जाऊन बोलण्याची हिंमत केली नव्हती. पगार तरी वेळेवर मिळतो आहे ना ह्याचा विचाराने त्याचे सगळे कर्मचारी आजवर गप्प बसून राहिले होते. मग हे सगळं केवळ माझ्यामुळेच घडलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का अर्जुन? अदितीने विचारले. आता जर अर्जुनने हो म्हटले तर अदितीचे मन दुखावेल आणि जर नाही म्हटले तर अर्जुनचा बेजबाबदारपणा समोर येईल. अशा वेळी ह्या परिस्थितीला अर्जुन नक्की कोणाला जबाबदार धरणार? ऑफिसमध्ये आल्याच्या पहिल्याच दिवशी अदिती अगदी अग्नीसारखी पेटून उठली आहे. ती आता अशीच दगदगत राहणार की शांत होणार हे पुढे पाहावे लागेल. तुम्ही सगळेजण अर्जुन आणि अदितीला एकमेकांपासून वेगळे करू नका असे सांगत आहात. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून ही गोष्ट वाचत राहा.
मी त्या दोघांना कधी एकमेकांपासून वेगळे करणार नाही.